तर हे बघा मित्रांनो, मी कुठं आलोय माहिती आहे तुम्हाला? मी बिजापूर स्टेशनला उतरल्यानंतर तिथून एक 10 ते 15 मिनिटाच्या एक लांबीवरती हे गोल घुमट, बिजापूरचा सर्वात सुंदरसा एक पर्यटक आहे. आणि आज मी इथं आलो. सकाळी मी 7 वाजता उतरलो आणि तिथून असं चालत इथं आलो बघायला गोल घुमट. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो अजून. तर मित्रांनो, सर्वात बकवास सीन इकडचा. 25 रुपयाची एंट्री तिकीट आहे आतमध्ये येताना. आणि जर तुमचा काय लगेज असेल तर लगेजसाठी हे टोकन देतात. लगेज तुमचा रान असो मोठा तो असो 20 रुपये लगेजचे लागतील, म्हणजे 25-45. आणि आतमध्ये गेल्यावर हे शूज ठेवायचे तिकडं 5-10 रुपये घेतात. एवढं पूर्ण गाडी वाढत पैसे घेतात ना, तेवढं एंट्रीला जातं ना तुमच्या आतमध्ये. हे बघा सर्व जुनं आहे. इकडं माझ्या मम्मीसोबत खूप वेळेला आलोय, पण आतमध्ये कधीच नाही आलो. आज आलोय आतमध्ये. आज मी फ्री आहे, एकटा आहे. त्याला बोललो एकटा आहे तर पूर्ण फिरून घेऊ. हे बघा, मला खरंच नाही आवडलं यार. म्हणजे मी खरंच गाडी वाढायला जेवढे नाही टाकले तेवढे इकडे एंट्रीमध्ये गेलेत माझे आतमध्ये येताना. हे बघा, खूप जुना आहे बोलतात, खूपच जुना. बिजापूर स्टेशनला उतरले ना, तिकडून जरा पुढं म्हणजे 10 ते 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. मी तर चालतच आलो. रिक्षावाले 10 रुपये तर घेणार, 10-15 रुपये घेतात रिक्षावाले. मी चालत आलो. तर मित्रांनो, आता मी आत जातो आणि आतून तुम्हाला दाखवतो. ओके. बघा, इथं सर्व एक पार्कमध्ये बसून सर्व इकडचे म्हणजे लोकल जे आहेत ते रेस्ट करतायत. सकाळी मॉर्निंग वॉकला आलेत. भारी सीन आहे. तसं रत्नागिरीमध्ये हे जर बघायला भेटत नाही मला. इकडं बघून छान वाटतं आहे. असतील तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला तोप दाखवतो. तोपांकडे घेऊन जातो आहे बघा. हां, ते इकडं बघा. इकडं बोर्ड दिलं आहे, माहिती दिली आहे कन्नडमध्ये आणि काय मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. मी वाचला तर नाही, नंतर वाचेन. आता जरा फिरूया. किती जुनं आहे बघा.